नमस्कार मित्रांनो. प्रभाकरराव यांना रात्री अचानक जाग आली. रात्रीचे 2 वाजले होते. त्यांनी घड्याळात पाहिले. ते गावाबाहेरच्या एका बंगल्यात वरच्या मजल्यावर राहत होते. त्यांनी खिडकीतून सहज पाहिले. बाजूच्या बंगल्याकडे त्यांचे लक्ष गेलं. वरच्या मजल्यावर एकच रूम होती पण तिचे लाईट चालू होती व बाहेर गच्चीवर एक 21-22 वर्षाचा मुलगा फिरत होता. पण तो फिरता फिरता तो मुलगा लगेच रूममध्ये गेला व समोर रूमची मोठी खिडकी होती. त्याच्यासमोर एक टेबल होता व एक खुर्ची होती. तो लगेच त्या खुर्चीवर बसून समोर पुस्तक घेऊन अभ्यास करू लागला. प्रभाकररावांना आश्चर्य वाटलं. अरे, हा कोण मुलगा अभ्यास करतो आहे एवढ्या रात्री? बघा किती काळजी आहे त्याला अभ्यासाची. आता रात्रीचे 2 वाजले तरी अभ्यास करतो आहे. कॉलेजचा असेल, परीक्षा असेल. आता ते परत येऊन खोलीत झोपले. ते विचार करू लागले, अरे आपल्याला इथं येऊन 4-5 महिने झाले. वरच्या रूम तर वरची रूम तर खाली होती. एवढंच नाही, तो बाजूचा जो बंगला आहे तो पूर्णच खाली होतो. कुलूप लावलेला सुमसाम. काही सांगता येत नाही. एखादं त्या विद्यार्थ्याने अभ्यास करण्यासाठी ती रूम घेतली असेल, अभ्यासाची खोली म्हणून. बस अभ्यास करत असेल. आता परीक्षा असेल म्हणून रात्री तो अभ्यास करतो आहे. परीक्षा जेवढा आली असेल असो. आता प्रभाकरराव स्टेट बँकेत नोकरीस होते. त्यांच्या या गावात बदली झाली होती. त्यांना 2 लहान मुले, पत्नी. बस घरात फक्त 4 लोक, एवढंच कुटुंब. प्रभाकररावांना 2 लहान मुले होती. एक 1लीत व दुसरा 5वीत होता. नेहमीप्रमाणे प्रभाकरराव सकाळी उठले आणि आपल्या ड्युटीवर निघून गेले. संध्याकाळी ते घरी आले. बाजूच्या बंगल्यावर सहज नजर टाकली तर तो बंदच होता. त्या रात्री त्यांना परत जाग आली. उत्सुकता म्हणून ते खिडकीतून पाहू लागले. खरंच बाजूच्या बंगल्यात वरच्या रूमवरचा लाईट सुरूच होता. तुमची खिडकी उघडीच होती. यांनी बघितलं असता तो मुलगा अभ्यास करत होता. त्या रूमचा लाईट चालूच होता आणि तो अभ्यासात मग्न होता. ते प्रभाकरराव बाहेर आलेत. त्यांनी गच्चीवरून बघितलं. बाजूच्या बंगल्यात खाली एकदम सुमसाम होते. वाल कुंपण, झाडी. त्यांना वाटले की मुलाने वरच्या मजल्यावरची रूम भाड्याने घेतली असेल आणि तिथं अभ्यास करत असेल. जाऊ द्या. ते परत झोपून गेले. त्यांनी सकाळी पत्नीला सांगितले. त्या म्हणाला, हो, मी त्याच रात्री 5दा बघते. तो कधी वरांड्यात गच्चीवर फिरताना दिसतो, कधी अभ्यास करताना दिसतो. रात्रीचे 12 वाजो 1 वाजो तसं असतो. पण दिवसभर मी घरात असते. बाजूच्या बंगल्यात कोणी राहत नाही. त्या मुलाने अभ्यासासाठी खोली घेतली असेल. पण मग तो दिवसा का दिसत नाही? दिवसा बंगला व वरची रूम तर बंदच असते. कदाचित तो दिवसा काढायला जात असेल व रात्रीचा अभ्यास करीत असेल. प्रभाकरराव म्हणाले, हो, तसे असेल. बस असे 1-2 महिने निघून गेलेत. मात्र रोज रात्री त्यांना तो मुलगा अभ्यास करताना दिसायचा. जेव्हा यांना जाग यायची त्यावेळेला ते बघायचे तो मुलगा त्याच्या रूममध्ये अभ्यास करतोय किंवा वरांड्यात फिरतोय. एके दिवशी रात्री प्रभाकरराव गच्चीवर फिरत होते. तो पण आपल्या गच्चीवरती फिरत होता. दोन्ही बंगल्यात कुंपण असल्यामुळे बाजूला 10 फूट जागा म्हणजे 20 फुटाच्या गच्चीमध्ये अंतर होते. यांनी त्याला एकदम हाक मारली व विचारले, बाळा, एवढा रात्रीसुद्धा तू अभ्यास करतोस? कुठल्या कॉलेजला आहे? यांचा आवाज ऐकताच तो एकदम दचकला व पटकन रूममध्ये गेला व अभ्यास करू लागला. प्रभाकररावांना वाटले एवढ्या रात्री तो आपल्याला बघून घाबरला असेल. झाले 3-4 दिवस झाले असतील. रात्री 2 वाजता त्यांना जाग आली. समोरच्या रूमचा लाईट चालूच होता. मुलगा अभ्यास करत होता. अचानक प्रभाकररावांचे लक्ष गेले. रूममध्ये खुर्चीवर वरवून पंख्याला दोरी बांधत होता. प्रभाकरराव एकदम घाबरले. अरे बापरे, हा एवढ्या रात्री काय करतो असं दोरी बांधून? त्याने पंख्याला दोरी बांधली व अचानक गळ्यात फास टाकून एकदम लटकला. बापरे, प्रभाकररावांना तोंडातून एकदम किंकाळ्या निघाल्या. अरे बापरे, अरे तो मेला, तू फाशी घेतोय. त्यांच्या आरडाओरडा ऐकून पत्नी जागे झाल्या. काय झाले? तिने घाबरून विचारले. प्रभाकरराव घाबरून थरथर कापत होते. त्यांनी समोरच्या बंगल्याच्या खिडकीकडे बोट दाखवले. पत्नीने पाहताच तिने पण किंकाळी फोडली. अहो, बघा, काय, वाचवा, त्याला वाचवा. ते घाबरून गच्चीवर आले व मोठमोठ्याने वाचवा ओरडू लागले. कोणीच बाहेर आले नाही.
तेवढ्या त्या मुलाने ज्या रूममध्ये फाशी घेतली होती त्या रूमची लाईट गेली, अंधार झाला. प्रभाकरराव ज्या बंगल्यात राहत होते ते तळमजल्याला घरमालक राहत होते. ते पटकन खाली उतरले जिन्यातून धावत धावत आणि घरमालकाच्या दरवाजा जोरजोराने ठोकवला. त्याने उठवलं, अहो उठा उठा, समोर बंगल्यात त्या मुलाने फाशी घेतली आहे. घरमालक एकदम घाबरले. घरातले सर्व लोक उठले. ते सर्व धावत धावत गच्चीवर आले. बघतात तो वरच्या रूमला तर अंधार आहे, असं कसं झालं. आता काय करावं ते कोणाला समजतच नव्हतं. मग घरमालकाला एकदम आठवण आली. ते म्हणाले, प्रभाकरराव जाऊ द्या, आता तुम्ही शांतपणे झोपा. हां कमाले, अहो काय करता तुम्ही, त्या मुलाने फाशी घेतली आणि त्या खोलीतले लाईट बंद झाला. घरमालक म्हणाले, मुलाने फाशी घेतली हे तुम्हाला कसं दिसलं. हो लाईट चालू होते. मग फाशी घेतल्यावरती लाईट ऑटोमॅटिक कसं काय बंद होतील. अहो जाऊ द्या, मी तुम्हाला नंतर सांगेन काहीतरी भानगड आहे. ही जी काही भानगड आहे ती मी तुम्हाला सकाळी सांगतो. प्रभाकररावांना एकदम राग आला. हो कमाल करतात. हो प्रभाकररावांच्या पत्नीसुद्धा म्हणा, हो कमाल करतात, त्या मुलाने फाशी घेतली आणि तुम्ही सांगता की सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सांगेन. हो असं काय करतात, चला चला पोलिसांना बोलवा. घरमालक म्हणाले, घाबरू नका, पोलिसांना वगैरे काही बोलायची जरूर नाही. मी सुद्धा त्या मुलाला फाशी घेताना अनेकदा पाहिलं. हो बापरे. प्रभाकरराव त्याची पत्नी एकदम किंचाळला. अरे बापरे मला का, हो तुम्ही का सांगतात, असं कसं होईल, तो रोज कसं काय फाशी घेणार एकदा मेल्यावर. घरमालकाने सांगितलं, हो तिथं एका मुलाने आत्महत्या केलेली आहे आणि आम्हाला सुद्धा बऱ्याचदा तो रात्री फाशी घेताना दिसतो. आम्ही कोणाला सांगतो, त्या बंगल्याच्या भीतीने संध्याकाळच्या या बंगल्याजवळ कोणीही येत नाही. त्यांनी संपूर्ण सांगितले. मग त्याने का फाशी घेतली. घरमालकाने सांगितलं, अहो तो एकुलता एक मुलगा, आई वडील दोघं प्राध्यापक, त्याच्यावरती एवढं बर्डन आणलं की खूप अभ्यास व्हायला पाहिजे, तुला खूप मोठं व्हायचं, आमचं नाव लौकिक वाढवायचं, बस कायम त्याच्या मागे लागायचे आणि खाली राहायचे ते. आणि वरची रूम फक्त त्याला अभ्यासाची रूम म्हणून दिली होती. पण त्याला एवढं टेन्शन द्यायचे की अभ्यास कर अभ्यास कर. रात्री 11-12 वाजता सुद्धा यांना जागा आली का त्याला उठवायचे, अरे झोपून गेलास काय, उठ अभ्यास कर, तुला मोठं व्हायचं आहे ना. बस या टेन्शनमध्ये आता त्याच्याकडून जेवढा अभ्यास होईल तेवढा होत होता. त्याला परीक्षेत मार्क कमी पडले का तरी हे नवरा बायको दोघं त्याला झापायचे. एकुलता एक मुलगा, बस कोणी नव्हतं त्यांना. आणि त्यांच्या टेन्शनमध्ये तो परीक्षेत नापास झाला. पुन्हा यांनी त्याला टेन्शन देणं सुरू केलं. बस असंच टेन्शनमुळेच एक दिवशी त्याने आत्महत्या करून घेतली आणि चिठ्ठी लिहून दिली की आई वडील मला कायम अभ्यासाला फार त्रास द्यायचे आणि मेरिटला यायला पाहिजे, माझ्याकडून एवढा अभ्यास होत नाही, मी मेरिटला येत नाही म्हणून ते मला खूप त्रास द्यायचे, खूप बोलायचे, म्हणून मी माझे जीवन संपवतो आहे, असं त्याने चिठ्ठी लिहिली होती. पण काय कोणास ठाऊक त्यांना काहीच झालं नाही आणि बिचारा तो मेलाच. आणि हा मुलगा बऱ्याच जणांना, आम्हालाच काय आजूबाजूच्या लोकांना सुद्धा रात्रीच्या वेळेला वरच्या लाईट चालू आहे असं बऱ्याच लोकांनी पाहिलेलं आहे. प्रभाकररावांना काही खरं पटलं नाही. त्याने जा तुम्ही शांतपणे झोपून राहा, काहीच होणार नाही, ते भूत आहेत. बापरे. घरमालकाने यांना सांगितलं, हे वरती जागेच होतीच. पुन्हा त्या खिडकीकडे पाहत होते, समोरच्या बंगल्यातून वरच्या मजल्याच्या खिडकीकडे पुन्हा पाहत होते. आता ही घटना झाली रात्री 2-2:30 वाजता. बस थोड्या वेळात उजाडला. प्रभाकररावांना रावलं गेलं नाही, ते तसेच गेले. त्यांनी भिंतीचे कुंपण कुदून कच्चे जिना वगैरे बाहेरूनच होतं, एवढं बरं होतं. वरती गेले. खरंच त्या रूमला तर कुलूप होतं, खिडकी वगैरे उघडीच होती. बघितलं तर खिडकीत काय कोणीच नाही, सर्व शांत, कोणी नाही, टेबल खुर्ची सर अभ्यासाची पुस्तकं पडलेली होती. ती रूम अगदी शांत होती. मग त्यांना खात्री पडली की बरोबर आहे, रात्रीच्या वेळेला इथं भूतच होतं. घरमालक म्हणाले, मी तुम्हाला सांगितलं होतं ना. आता तर खात्री पटली ना, कारण घरमालकसुद्धा त्यांच्यासोबत आले होते. बस मग प्रभाकरराव म्हणाले, का हो पण तुम्ही मला असं का सांगितलं नाही. घरमालक, हो कसं सांगणार, आम्हाला वरचं घर भाड्याने द्यायचं होतं. अगोदरच्या भाडेकरीनं सुद्धा ते पाहिलं, त्यांनी पटकन घर खाली करून निघून गेले. मला कोणीच भाडेकरी मिळत नव्हती. तुम्ही बाहेरगावची, तुम्हाला ही कल्पना नव्हती. तुम्ही माझे घर मागितलं, मी पटकन भाड्याने देऊन टाकलं. चला. मग प्रभाकरराव म्हणाले, बाबा तुमचं घर भाड्याने देण्यासाठी तुम्ही मला हे सांगितलं नाही, बरं झालं. काही झालं नाही, दुसरं भयानक घटना घडली नाही. हीच तर घटना भयानक होती की त्याने आत्महत्या केली. बस प्रभाकरराव एकदम घाबरले. त्यांनी मग रात्री तिकडे बघणंच बंद केलं आणि लवकरच ते वरच्या मजल्यावरचे त्यांचं जे घर होतं ते खाली केलं आणि दुसरीकडे शिफ्ट झाले. मित्र, मुलांना
खूप टेन्शन दिल्यामुळे बऱ्याच मुलं अशी आत्महत्या करून घेतात. त्याला स्पेशल रूम होती, अभ्यासाची स्टडी रूम दिली होती, पण त्याने कंटाळून शेवटी आत्महत्या करून गेली. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकर. तोपर्यंत गुड बाय.